प्रवीण एक खेळाडू होता. तो रोज सकाळी 5 वाजता उठून धावायला जात असे आणि खूप वेळ धावल्यावर तो त्याची डिस्कस थ्रो करायची प्रॅक्टिस करत असे. आणि त्याची ही प्रॅक्टिस जवळजवळ 1 तास चालत असे. मग धावतच तो घरी येत असे आणि तो येताच त्याची आई प्रोटीन शेक आणत असे. घे बाळा, खूप दमला असशील ना, एवढी प्रॅक्टिस का करतोस तू? करू दे ग त्याला. तो जेवढी प्रॅक्टिस करेल तेवढाच त्याच्या खेळात पारंगत होत जाईल आणि तेव्हाच तर हा मोठा खेळाडू बनेल आणि आपल्या दोघांचं नाव काढेल ना. राईट बाबा. बाळा, तू तुझं डाएट फॉलो करतोयस ना? हो बाबा, डाएट पण आणि खूप प्रॅक्टिस आहे. खूप छान. असंच तुझ्या खेळाकडे लक्ष ठेव. चला, मला ऑफिसला जायला उशीर होतोय, मी निघतो. प्रवीणचे मम्मी पप्पा त्यांच्या मुलाला खूप सपोर्ट करत असत, कारण त्यांना एक दिवस त्याला एक खूप मोठा स्पोर्ट्स पर्सन बनवायची इच्छा होती. पण अचानक काही दिवसांनी मुकेशला हार्ट अटॅक आला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं गेलं. डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले पण ते मुकेशचा जीव वाचवू शकले नाहीत. बाबा. प्रवीण आणि मालती निराधार झाले होते. काळ पुढे गेला आणि प्रवीण आणि मालतीने स्वतःला सावरलं. बेटा, ते राहिले नाहीत, पण तुला त्यांचं स्वप्न पूर्ण करायचंय. तुला एक मोठा खेळाडू नक्कीच व्हायचंय. हो आई. पण आई, तू घराची काळजी करू नकोस. मी काही ना काही काम करून पैसे कमवेन. नाही आई, तू नाही, मी काम करणार. पण जर तू काम करत राहिलास तर तुझा खेळ. आई, मी सकाळी प्रॅक्टिस करेन आणि मग दिवसभर काम करेन. तू काळजी करू नकोस, सगळं मॅनेज होईल. पण तू काय काम करशील? तू पवन मावाशी बोल. कदाचित त्यांच्या ढाब्यावर माणसांची काहीतरी गरज असेल. ठीक आहे, मी बोलते. मालतीने तिच्या चुलत भावाला पवनला कॉल केला. हॅलो. हो ताई, बोला. पवन, प्रवीणसाठी काही काम असेल तर सांग ना. ताई, तू त्याला उद्याच ढाब्यावर पाठवून दे. इथे तो काही ना काहीतरी शिकेलच. ठीक आहे. मालतीने फोन कट केला. बेटा, उद्याच मामाच्या ढाब्यावर जा, ते तुला काम शिकवतील. हो आई. दुसऱ्या दिवशी प्रवीण ढाब्यावर गेला. तो तिथे त्याच्या मामाला भेटला. ताई कशी आहे? आई बरी आहे. जिजाजींचा असं जाणं खूप मोठा धक्का आहे. मामा, मला आईची जबाबदारी घ्यायची आहे. चांगले विचार आहेत बाळा. मला काहीच काम येत नाही. तू जर मला एखादं काम शिकवलंस तर तुझे खूप उपकार होतील मामा. बाळा, अशा गोष्टी का करतोयस? तू तर माझा भाचा आहेस. मी तुला कामही शिकवीन आणि पैसेही देईन. काळजी करू नकोस बाळा. धन्यवाद मामा. पवन प्रवीणला ढाब्याचं काम समजावू लागला. सध्या तुझं काम आहे कस्टमर्सच्या ऑर्डर घ्यायच्या आणि त्यांच्यापर्यंत ऑर्डर्स पोचवायच्या. आणि हळूहळू तुला पदार्थ बनवायलाही शिकवेन. ठीक आहे मामा. प्रवीण त्याच दिवसापासून ढाब्यावर काम करू लागला. काय ऑर्डर आहे सर? 2 पराठे आणि 1 बटर चिकन. माझ्यासाठी 4 पराठे आणि दाल मखनी. हो सर. प्रवीण ढाब्यावर वेटरचं काम करू लागला. तो खुश होता की निदान त्याला काम तरी मिळालं. पूर्वीसारखाच सकाळी 5 वाजता लांब धावायला जायचा आणि मग त्याचा खेळ डिस्कस थ्रो करायची प्रॅक्टिस करायचा आणि मग घरी येऊन कामावर जायला तयार व्हायचा. बेटा, कमीत कमी नाश्ता तरी करून जा. आणि प्रवीण घाईघाईत नाश्ता करून निघून जात असे. देवा, माझ्या मुलाचं स्वप्न नक्की पूर्ण कर. मालती नेहमी तिच्या मुलाच्या यशासाठी प्रार्थना करत असे. इथे ढाब्यावर प्रवीण पराठे बनवायलाही शिकत होता. हे तर सोपं आहे. हो, सोपं तर आहे. प्रवीण लवकरच पराठे बनवायला शिकला. वा बाळा, पराठा अगदी बरोबर वाटतोय. पवन प्रवीणची प्रगती पाहून खुश होता. आता कधी कधी प्रवीण पराठे बनवत असे. काही दिवसातच तो पराठे बनवण्यात एक्सपर्ट झाला. वा प्रवीण, आता तर तू एक्सपर्ट झाला.
सगळं तुम्हीच शिकवलं दादा. चांगलं आहे. प्रवीणचे मामाही हे पाहून खुश होते. मग एक दिवस जेव्हा प्रवीण ढाब्यावर पोहोचला तेव्हा त्याने पाहिलं की मामा खूप काळजीत आहे. काय झालं मामा? आज एक आचारी आला नाही पराठेवाला. मामा मग काय झालं? मी पराठे बनवेन ना. आज सुट्टीचा दिवस आहे. कस्टमर्सही जास्ती असतील. तू कस्टमर सांभाळशील की पराठे बनवशील? मी दोन्ही करेन. तू पाहतच राहा. प्रवीणला माहित होतं त्याला काय करायचे, पण त्याचा मामा काळजीत होता की आजचा दिवस कसा जाईल. असो, दुपार झाली आणि ग्राहक येऊ लागले. बोला सर, काय आणू? मला 4 पराठे आणि कढई पनीर. 3 पराठे आणि अंडा मसाला. मच्छी करी आणि 4 पराठे. सगळ्या ऑर्डर्स घेऊन प्रवीण किचन मध्ये गेला आणि पराठे बनवायला सुरुवात केली. त्याने मोठ्या तव्यावर पराठे शेकायला ठेवले आणि मग, हे घ्या सर तुमची कढई पनीर, तुमचा अंडा मसाला आणि तुमची मच्छी करी. अरे पण पराठे कुठे आहेत? आत्ता येतील. प्रवीण पुन्हा तव्याजवळ आला आणि त्याने तव्यावरून पराठे काढून थेट कस्टमर्सच्या प्लेटमध्ये टाकले. हे पाहून कस्टमर्स चकित झाले आणि प्रवीणसाठी टाळ्या वाजवू लागले. हा तर फ्लाइंग पराठा आहे. वा मित्रा. थँक्यू सर. मग काय, प्रवीण तव्याजवळ उभा राहूनच पराठे फेकू लागला. मामा पण खुश होता, कारण आज ग्राहक नेहमीपेक्षा जास्त होते आणि कमाई पण जास्त झाली होती. प्रवीणचे फ्लाइंग पराठे प्रसिद्ध झाले. लोक लाईन लावून फ्लाइंग पराठे खायला येऊ लागले. मामाचा फायदा वाढला आणि त्याने प्रवीणचा पगारही वाढवला. प्रवीणच्या घरी आता पैशांची कमतरता नव्हती. हे घ्या आई. सुखी रहा बेटा. आता प्रवीण त्याच्या खेळावरही नीट लक्ष देऊ शकत होता. तो रोज प्रॅक्टिस करायचा, डाएट फॉलो करायचा. हे घे तुझं प्रोटीन शेक आणि हे तुझं सप्लिमेंट. थँक्यू आई. विसरू नकोस, पुढल्या आठवड्यात तुझी कॉम्पिटिशन आहे. हो, लक्षात आहे. आणि फ्लाइंग पराठा फेकून तो सेलिब्रिटी शेफही बनला होता. लोक त्याच्यासोबत फोटो घेत होते. तो फेमस झाला होता. त्याच्याकडे पैसेही होते आणि तो प्रसिद्धही होता. डिस्कस थ्रोचे स्टेट लेवल चॅम्पियन आहेत प्रवीण शर्मा. आणि हळूहळू तो त्याच्या बाबांचं अधुरं स्वप्न पूर्ण करत होता. प्रवीणचे फ्लाइंग पराठे त्याच्या आयुष्यात एक वेगळं वळण घेऊन आले. असं वळण जे त्याला थेट त्याच्या गोल पर्यंत घेऊन जाईल. प्रवीण एक दिवस एक मोठा स्पोर्ट्स पर्सन नक्की बनेल.